होताना आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला मान्यवर या स्पर्धेमधून रजा घेत आहेत. त्यांचा मूल्य वेळ या स्पर्धेसाठी त्यांना दिला. त्यांचा मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने मनापासून आभार आपण व्यक्त करू. सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आकाश, सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती सागर, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती दर्शन आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे ऑफिशियल देखील दाखल झालेत. आमची ऑफिशियल टेक्निकल टीम ज्यासोबत सज्ज झाली, आमचे कॅमेरामॅन, आमचे स्कोरर मित्र, सर्वांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीने आपण करत आहोत. हे बी गो पहिला बॉल, पंचांचा लेट्स प्लेचा इशारा येताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज तयार. पहिलाच बॉल लाईन चेक केली जाईल. नो बॉल जो मात्र पंचांना घोषित केलेला आहे. सध्याच्या घडीला एका अतिरिक्त धाब्याने संघाचं अकाउंट या मॅच मध्ये ओपन झालंय. पहिलाच बॉल जिथे नो मात्र हाताळलाय गोलंदाज आकाश या गोलंदाजानं. फ्री हिट बॉल बॅटर सागर साडी सध्याच्या घडीला तो स्ट्रायकिंग एंड वरती आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल मिस टायमिंग आहे. इनफिल्डला क्लिअर केलं त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. चेंडूचा पाठलाग केला जातो तिथे खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. फ्री हिट वरती हा चौकार आलाय. 4 धावा. सुंदर फटका होता. एक्झॅक्टली आपण पाहिलं तर मिस टायमिंग होता. इनफिल्डला क्लिअर केलं त्यानंतर रेस लागली होती. शेवटच्या मोमेंटला पण जर आपण पाहिलं तर थोडं खराब क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जो मात्र जाताना पाहिलेला आहे. सागरच्या बॅटमधून चौकार आला. संघाची धावसंख्या फ्लाय झाली. 5 धावा फलकावरती आहेत. रामपूर टीम कॅप्टन आपण संपर्क साधा मॅनेजमेंट कमिटी सोबत. लेट कट, सुंदर फटका तिथे शॉट फायर, थर्ड मॅनला बीट आणि त्यानंतर चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या जवळपास अडवला जातोय. एकच धाव या बॉलवरती एकवडली जाते. एक्झॅक्टली असं एक वेळेस वाटलं की चेंडू आता बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल, पण त्या ठिकाणी थोडीशी आउटफील्ड खराब आहे. त्याच कारणास्तव चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या जवळपास थांबला आणि तिथे एकच धाव येताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 6 ऑन द बोर्ड. 6 धावा सध्याच्या घडीला धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात आकाशने थोडी खराब केली होती. पहिला बॉल त्यांना नो फेकला, त्यानंतर चौकार आपण पाहिला आणि तिथे पुढच्या बॉलवरती सिंगल येताना पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर दर्शनला आपण पाहू शकता. सध्याच्या घडीला पहिल्या डावामध्ये बॅटिंग करते टीम दुधनोली. 6 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सहा धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे हलक्या हातानं पुश केले त्या ठिकाणी. लो फुलटॉस बॉल होता. अगदी बॅकलिपला खाली ठेवत असताना हा ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित होते. तिथे येतोय हा डॉट बॉल. संघाची धावसंख्या 6 धावा. सुरुवात चांगली झाली होती बॅटिंग करत असताना टीम दुधनोली क्रिकेट संघाची. आकाश तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट, प्रॉपर यॉर्कर. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित होत आहेत. थोडे फंबल झाले. स्वप्नील त्या ठिकाणी, स्वप्नील पडवलला आपण पाहताय. तिथे डॉट बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं. एक्झॅक्टली जर आपण विचार केला तर बॅटर सध्याच्या घडीला सेट होतोय. 2 बॉल त्याने खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर फक्त डिफेन्स केलेले आहेत. 6 धावा स्कोर कार्ड वरती. स्टील 2 टू गो. इथे इनफिल्डला क्लिअर केलाय. तिथे एक धाव एकवडली जाईल. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न जो मात्र केला जाणार नाही. शेवटच्या मोमेंटला सागरनं थांबवलं बॅटर दर्शनला. तिथे एक धाव आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 7 धावा. स्टील 1 टू गो. पॉवर प्लेचा हा पहिला षटक आहे. तिथे सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या बॉलवरती 5 धावा आपण पाहिल्या होत्या आणि त्यानंतर कमबॅक केलं गोलंदाज आकाश.
अंतिम बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा आहे तिथे शॉट फाईन नेकला, सुंदर क्षेत्ररक्षण, शेवटचा बॉल फेकला गोलंदाज आकाशनं डॉट. यासाठीच थर्ड अंपायर रिफर केला जातोय. अगदी चेंडू कुठनं गेला हे पाहण्यासाठी. ओ यू टी आउट. यासाठीच अगदी जर आपण पाहिलं तर चेंडू बेल्स मध्ये जाऊन अदरला होता. बेल्स ब्लिंक झाले एक्झॅक्टली, बेल्स खाली पडली आहे आणि तिथे विकेटचं पतन होताना पाहिल्यामुळे हा पहिला धक्का. विकेट चेक केलेला आहे पंच. यस एक्झॅक्टली, चेंडू अगदी ब्रश होऊन गेला बेल्सला आणि बेल्स पडलेली आहे खाली. तुमचा 12th मॅन या ठिकाणी उपस्थित आहे. पहिल्या षटकाचा खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 7 धावा आणि 1 विकेट. नवीन फलंदाज दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सध्याच्या घडीला इनाट नंबर 3 अर्थात टॉप मिडल ऑर्डर मध्ये मयूर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी राहिली आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला होता आकाश. दुसऱ्या बॉलला सुरुवात भरत येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. ओ पहिलाच बॉल आडव्या बॅटनं फोर्स करण्याचा प्रयत्न, हवा तसं टायमिंग जुळलं नाहीये तिथे. फक्त एक धाव जी मात्र एकवटली जातीये. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल 8 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सुरुवात जर आपण पाहिली तर बॅटिंग करत असताना सुरुवातीच्या पहिल्याच बॉल वरती नो बॉल हाताला होता गोलंदाज आकाशने. त्यानंतर आकाशचा कमबॅक राहिलाय मैदानाच्या आतमध्ये. चांगली कामगिरी आहे सध्याच्या घडीला. पिरसाई उमरोली हा क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 8 धावा 1 विकेट. स्ट्राईक रोटे स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर मयूर. ओ चांगला फटका, नटराजन स्टाईल हा फटका सजवलाय. चेंडू अगदी जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मयूरच्या बॅट मधून हा चौकार. चौकार जो मात्र येताना पाहायला मिळतो. सुंदर फटका जो मात्र सजवला होता बॅटर मयूरनं. अगदी 4 धावेसाठी चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे आपण पाहिलेला आहे. संघाची धावसंख्या 12 धावा स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला. ओ इथे सुंदर फटका तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. शॉट थर्ड मॅन आकाश होते त्या ठिकाणी, आकाश पाटोळे. तिथे एक धाव येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 13 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. फुल टॉस समोर मारला, फटका दमदार. स्टँड अँड डिलिव्हर दर्शनच्या बॅट मधून U6. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर सुफला फेम योगेश वाघ सरांकडनं दुधनोली संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. मान्यवर या स्पर्धेमधून रजा घेत आहेत सध्याच्या घडीला अनिल भाऊ घरत.
या स्पर्धेमध्ये उपस्थित झाले होते. त्यांचा अमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेला दिलेला आहे आणि ते आता या स्पर्धेमधून रजा घेतात. त्यांचा मनापासून आभार. अनिल भाऊंची उपस्थिती या स्पर्धेसाठी आम्हाला लाभली होती आणि ते या स्पर्धेच्या माध्यमातून आता रजा घेतात सध्याच्या घडीला. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते 19 धावा, ज्या मात्र स्कोर कार्ड वरती षटकार आलाय. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाज भरत तयार. स्ट्रायकिंग वरती दर्शन. ओ चांगला बॉल आहे, परंतु यावेळेस जर आपण पाहिलं तर लाईन थोडी खराब आहे. गोलंदाज भरत एक एक्स्ट्राची धाव जी मात्र अंकित केली जाईल आणि संघाची धावसंख्या 20 धावा, ज्या मात्र स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी, दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील सुरुवात चांगली करून दिली होती गोलंदाज भरतनं. त्यानंतर या ओव्हरमध्ये चौकार आपण पाहिला, षटकार आपण पाहिला. बॅटर दर्शनच्या बॅटमधून चौकार आला होता, बॅटर मयूरच्या बॅटमधून आणि त्यानंतर स्कोर कार्ड थोडा फ्लाय झालाय. 20 धावा दफलकावरती आहेत. स्टील 1 टू गो. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल तिथे फक्त बॅटचा फेस ओपन केला. शॉर्ट थर्डमॅनला बीट केलाय. आउटफील्ड जर आपण पाहिली थोडी सावकाश आहे, परंतु चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या जवळपास अडवला जातो. तिथे एक्झॅक्टली आपण पाहिलं तर 2 धावा येताना पाहायला मिळतील आणि 2 षटकांचा खेळ समाप्त मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या 22. आकाश 22 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्ले संपला. फिल्डिंग पूर्णपणे खुली होताना आपल्याला पाहायला मिळेल. 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. आकाश पाटोळे पुन्हा एकदा तयार. ओ पहिला बॉल तिसऱ्या षटकाचा प्रॉपर यॉर्कर. तिथे डॉट बॉल जो मात्र येताना पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू, सुंदर सुरुवात मैदानाच्या आतमध्ये या तिसऱ्या षटकाची देखील झाली आहे. सध्याच्या घडीला कामगिरी चांगली राहिली आहे. आकाश पाटोळे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल त्यांना डॉट फेकला तिसऱ्या षटकाचा. आपल्या स्पेल मधला तो दुसरा ओव्हर घेऊन तयार आहे. फुल टॉस बिगिट करण्याचा प्रयत्न. तिथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. 1 मोर डॉट बॉल. चेंडू प्रॉपरली पॅड वरती जाऊन आदळला. शरीर भेदक मारा आणि तिथे येतोय हा डॉट बॉल. 22 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट जे मात्र खेळलेला आहे बॅटर मयूर. सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंड वरती 22 धावा स्कोर कार्ड वरती. ओ बिगिट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी आहे. गोलंदाज आकाशला आपण पाहताय. सध्याच्या घडीला 3 बॉल त्याने अॅक्युरेट फेकले. डॉट आलेत ते 3 चेंडू. 22 धावा स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर मयूर जो थोडासा स्ट्रगल करतो या मॅच मध्ये. इथे चांगला बॉल फटका तिथे दमदार आहे. चेंडू अगदी सीमा रेषेचा वेध घेईल आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. सिक्स ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती. 3 डॉट हाताळल्यानंतर या चेंडूवरती हा चौकार आला. प्रॉपरली पॅड वरती चेंडू हाताळला होता गोलंदाज आकाशने. तिथे फ्लिक ऑफ द रिस्क आपण पाहिलं आणि तिथे चौकार आला. ओ इथे सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. यस इट इज नो बॉल. जो मात्र पंचांना घोषित केला यस इट इज गोलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. एक्झॅक्टली चेंडू लँड कुठे झाला हे पाहण्यासाठी आमची ऑफिशियल टेक्निकल टीम देखील थोडी सज्ज होताना पाहायला मिळेल. यासाठी नो बॉल. अगदी चेंडू जर आपण पाहिला तर लॉबीवरती लँड झालेला आहे. तिथे नो बॉल येताना पाहायला मिळेल. एक अतिरिक्त धाव जी मात्र ऍड केली जाईल आणि संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते 27. 27 धावा आहेत मित्रांनो धावफलकावरती. संधी आता मोठा फटका खेळण्याची बॅटर मयूर साठी. फ्री हिटचा बॉल 27 धावा धावफलकावरती आहेत. ओ फुल टॉस होता तिथे बॅटची कड आहे आणि त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅनला सुंदर क्षेत्ररक्षण आहे. फुल टॉस बॉलवरती इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. संपर्क हवा तसा जुळला नाहीये. तिथे
आलाय हा डॉट बॉल. मयूरला आपण पाहताय सध्याच्या घडीला ग्लास घालून तो खेळतोय, अगदी गॉगल लावून तो बॅटिंग करतो सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंड वरती. फुल टॉस, तिथे फटका दमदार आणि तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. अशोक थोडे फंबल होत आहेत आणि तिथे एकच धाव जी मात्र येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 28. 28 धावा आहेत मित्रांनो धावफलकावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघ आपल्याला पाहायला मिळतोय दुधनोली. बॅटिंग लाईनअप चांगली आहे. प्रशांत इष्टता देखील येणार बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु आपण पाहू शकता 28 धावा आहेत. ड्रिंक्स ट्रॉली तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये जाईल आणि संधी देऊया आमच्या डीजे ऑपरेटरला. ऐकूया एक गोड संगीत. चला ड्रिंक्स ट्रॉली आपण बाहेर यायचं लगेच. 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. सध्याच्या घडीला दर्शनला आपण पाहताय 7 चेंडू 10 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. मयूर त्यांना 9 बॉल खेळलेले आहेत, त्याच्या बॅटमधून 10 धावा. चौथ्या ओव्हरला सुरुवात आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रसाद चौथ्या ओव्हरची सुरुवात करण्यासाठी सध्याच्या घडीला रनवेवरती तो तयार आहे. स्ट्रायकिंग वरती बॅटर मयूर. 28 धावा आहेत धावफलकावरती. पहिलाच बॉल, लाईन खराब आहे तिथे व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव आणि संघाची धावसंख्या 29. 29 धावा धावफलकावरती ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. इथून बॅटिंग चांगली करावी लागेल. या 2 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर धावा येणं भरपूर महत्वाचे आहेत. ज्यावेळेस तुम्ही प्रथमतः बॅटिंग करत असता पहिल्या डावामध्ये त्यावेळेस 50+ धावा या मैदानावरती बनवणं भरपूर महत्वाचं राहील. आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन शिवाजी दादा खुने या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आपण करत आहोत. तिथे बॅटची एज आहे आणि तिथे जर आपण पाहिलं तर येतो हा डॉट बॉल. 29 धावा आहेत धावफलकावरती सध्याच्या घडीला. पहिला बॉल जर आपण पाहिला प्रसादनं वाईट फेकला, तदनंतर लाईन चांगली त्यानं हाताळली आहे. तिथे बॅटची कडा होती आतली आणि तदनंतर तिथे सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलेलं आहे. 29 धावा मित्रांनो धावफलकावरती. बॅटर तयार स्ट्रायकिंग एंडवरती. ओ विकेट करण्याचा प्रयत्न, संपर्क हवा तसा झाला नाहीये. एकच धाव जी मात्र या बॉलवरती एकवटली जाते. एक धाव आली आणि संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 30 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. थोडंसं अडचणीमध्ये संघ टीम दुधनोली. दर्शनकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा असतील. एक हार्ड हिटर म्हणून त्याची संघामध्ये ओळख आहे, परंतु त्याच्या बॅटमधून आपण फक्त एकच षटकार पाहिलेला आहे. आता शेवटचे 10 बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावामधले. गोलंदाजी चांगली राहिली आहे पीरसाई उमरोली क्रिकेट संघाची मैदानाच्या आत. प्रसाद पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म राऊंड दी विकेट. शिवाजी दादा खुने या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. ओ चांगला चेंडू एक्झॅक्टली आपण पाहू शकता पण आमच्याकडे वळतात आणि तिथे व्हाईट बॉल जो मात्र दर्शवलेला आहे. तिथे एक अतिरिक्त धाव जी मात्र येताना पाहायला मिळेल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल आता 31 या धावसंख्येवरती. एक विकेट या मॅच मध्ये गमावलेला आहे, जिथे सागरला आपण पाहिलं बाद होताना आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी राहिली आहे पिरसाई उमरोली क्रिकेट संघाची गोलंदाजी करत असताना. 31 धावा आहेत मित्रांनो धावफलकावरती. बॅटर तर या स्ट्रायकिंग एंडवरती दर्शन. ओ इथे बादची कडा एक्झॅक्टली आणि जर आपण पाहिलं विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावतो. विकेट क्रमांक 2 फलंदाज दर्शन मैदानाच्या मध्ये स्ट्रगल करत होता आणि तो देखील आता तंबूच्या आश्रयाला विकेट.
फलंदाज दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये सचिन डामसे. सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. 31 धावा आहेत मित्रांनो धावफलकावरती. 2 विकेट गमावलेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना टीम दुधनोली क्रिकेट संघानं चांगली गोलंदाजी राहिली आहे. स्पेशली आकाश पाटोळेचं आपण कौतुक करू. 2 ओव्हरचा स्पेल त्यानं चांगला हाताळला. त्यानंतर भरतची गोलंदाजी चांगली आपण पाहता आणि त्यानंतर प्रसाद देखील आता चांगली कामगिरी करतोय. 3 चेंडू त्याने आतापर्यंत फेकलेले आहेत. तिथे 2 व्हाईट बॉल, 1 सिंगल, 1 विकेट त्याच्या नावावरती आहे. फक्त उडवला समोर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित नाहीये. चेंडू नो मॅच लँड मध्ये पडलेला आहे. तिथे जर आपण पाहिलं तर 1 धाव जी मात्र या बॉलवरती एकवटली जाईल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल आता 32 या धावसंख्येवरती. 32 ऑन द बोर्ड दिस टाइम टीम दुधनोली. थोडासा संघ अडचणीमध्ये आहे हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल. फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. षटकार आला क्रुशियल मुवमेंटला. संघाची धावसंख्या 38 ऑन द बोर्ड. 38 धावा धावफलकावरती ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल या चौथ्या षटकामधला शिल्लक आहे. फुल टॉस बॉल हाताला होता आणि मयूरच्या बॅटमधून हा षटकार जो मात्र येताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल. गोलंदाज तयार प्रसाद. इथे मिस टायमिंग आहे. अगदी जर आपण पाहिलं तर डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक विलास आणि विलासनं पकडला हा झेल. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये लागत असताना टीम दुधनोली संघाला. मयूर बॅक टू द पॅव्हिलियन. आतमध्ये संघाची धावसंख्या 38 धावा आहेत मित्रांनो धावफलकावरती. नवीन फलंदाज दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत इष्टे, त्याच्या सोबतीला बॅटर सचिन डामसे आणि आता 5व्या षटकाला सुरुवात होताना पाहायला मिळेल निशांत. गोलंदाजी मार्कवरती सध्याच्या घडीला. 38 धावा धावफलकावरती आहेत. या ओव्हरमध्ये धावा येणं भरपूर महत्वाचे आहेत. बॅटिंग करत असताना टीम दुधनोली क्रिकेट संघाकरिता. पहिलाच बॉल फटका दमदार आहे. तिथे क्षेत्ररक्षक कोणी उपस्थित नाहीये. चेंडू अगदी जर आपण पाहिलं तर जाईल फ्लॅट, फास्ट अँड फ्युरियस. इट्स आउट ऑफ द पार्क. सचिन डामसेच्या बॅटमधून आलाय हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. पहिल्याच बॉलवरती काउंटर अटॅक. पहिल्याच बॉलवरती हा फटका सजवला बॅटर सचिन डामसे. स्ट्रायकिंग एंडवरती तयार आहे. 44 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती निशांत. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर विकेट घेण्याचा प्रयत्न होता. तिथे अगदी बादच्या टोल चेंडू कलेक्ट झाला आणि तिथे फक्त एकच धाव क्षेत्ररक्षण सुंदर झालं आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 45 धावा धावफलकावरती आहेत. सध्याच्या घडीला पहिल्या बॉलवरती षटकार. त्यानंतर एक चांगला बॉल अटेम्प्ट केला जातो. अगदी शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. तिथे देखील विकेट काढण्याचा प्रयत्न, परंतु हवा तसा संपर्क जुळला नाही आणि त्याच कारणास्तव तिथे जर आपण पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण सुंदर झालेलं आहे. 45 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग वरती प्रशांत इष्टे. इथे लाईन चेक केली जाते. व्हाईट बॉल जो मात्र पंचानं घोषित केलेला आहे आणि संघाची धावसंख्या एका धावेच्या मदतीने जाऊन पोहोचली. आता 46 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा लाईन चेक केली जाईल. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल जे मात्र हाताले जात आहेत. गोलंदाज निशांतच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती षटकार. त्यानंतर सिंगल आली आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट आलेले आहेत. 47 धावा ज्या मात्र मित्रांनो धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. टीम दुधनोली क्रिकेट संघ
पॉवर प्ले मध्ये धावा बनल्या नव्हत्या, तिथे फक्त 22 धावा आपण पाहिल्या 2 षटकांमध्ये. त्यानंतर गोलंदाजी चांगली राहिली होती, परंतु या ओव्हरमध्ये धावांची कोंडी फुटली गेली मैदानाच्या आतमध्ये. एक्झॅक्टली 2 बॉल फेकलेले आहेत 2 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा गोलंदाज निशांत दिलेल्या आहेत 9. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावामधले. 47 धावा धावफलकावरती आहेत. ओ इथे चांगला बॉल, तितका सुंदर फटका, डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक जजमेंट चुकली आणि तदनंतर आपण पाहू शकतो या बॉलवरती ही सिंगल येताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 48 धावा. अगदी घरपोच सेवा होती, होम डिलिव्हरी, आणि तदनंतर प्रॉपरली जजमेंट चुकलं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता क्षेत्ररक्षक अगदी जवळ उभा होता त्या ठिकाणी, स्टॅच्यू सारखा उभा राहिला होता की एक्झॅक्टली त्याला असं वाटलं की त्या चेंडू अगदी आपल्या हातामध्ये येईल की काय, परंतु चेंडू थोडासा पुढे होता आणि तिथे कॅच ड्रॉप झाला. सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या 48 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती सचिन, बिगिट केला, सुंदर फटका, चेंडू अगदी जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय हा षटकार. यावर मध्ये भरपूर धावा ज्या मात्र गोलंदाज निशांतनं खर्च केलेला आहे. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो अगदी सचिन तामशेच्या बॅटमधून. या ओव्हर मधला हा दुसरा षटकार आहे. 54 धावा मित्रांनो धावफलकावरती आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. स्टील 2 टू गो. मयूरदादा मार्के आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन, मॅन फ्रॉम पाडगाव, त्या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आपण करत आहोत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती सचिन, फुल टॉस बॉल होता, बिग हिट करण्याचा प्रयत्न, नाराज असेल स्वतःवरती, आणि तिथे आला हा डॉट बॉल. चांगला चेंडू अटेम्प्ट केला जातो. एक्झॅक्टली जर आपण पाहिलं तर समोर खेळण्याचा प्रयत्न होता, बॅकलिपला खाली डावत असताना तिथे संपर्क झाला नाही आणि हा आलाय डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक आहे या पहिल्या डावामधला. ओ इथे चांगला बॉल, सुंदर फटका तिथे आहे. एक धाव चेंडूवरती स्वप्ने देतात. सुंदर क्षेत्ररक्षण, तिथे रनआउटची संधी आहे आणि त्या संधीचं सोनं केलं जाईल. एस इट इज सिंगल प्लस विकेट. शेवटच्या बॉलवरती सिंगल आली, विकेट देखील कार्य झाले. रनआउटच्या सुरुवातीमध्ये 5 षटकांचा खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत होती टीम दुधनोली. या संघाने बनवल्या 55 धावा आणि जिंकण्यासाठी पीरसाई उमरुली क्रिकेट संघासाठी टार्गेट ठेवला आहे अब तक 56.
करायला लागेल टीम दुधनोली आणि ओपनिंग प्लेअर आपण देखील दाखल व्हायचं मैदानाच्या आतमध्ये लगेच. समीर दादा भोईर या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आमचे चला ओपनिंग प्लेअर आपण दाखल व्हा लगेच. दुसऱ्या डावाला सुरुवात होताना पाहायला मिळेल. उपस्थित सर्वांचं सहर्ष स्वागत. 56 धाव्यांचं लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी पीरसाई उमरोली क्रिकेट संघाला. सलामीची जोडी दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये. अशोक आणि त्याच्या सोबतीला बॅटर विलास ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज दर्शन. दुसऱ्या डावाला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर अशोक, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती विलास आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज दर्शन. P1चं हे षटक जिथे दोन क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या डावाला होती सुरुवात. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा जो मात्र येताना पाहायला मिळेल. फलंदाज तयार स्ट्रायकिंग एंडवरती. ओ पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळले समोर. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. तिथे पहिला बॉल डॉट एक्झॅक्टली आपण पाहू शकता. लो व फुल टॉस होता. तिथे समोर फक्त दिशा दिली होती फलंदाज अशोकनं. तिथे येतोय हा डॉट बॉल. गोलंदाज तयार दर्शन. चांगली गोलंदाज दर्शन. या गोलंदाजाची फेकला वन मोर डॉट बॉल. सुंदर सुरुवात आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. तिथे 56 धावा डिफेन्स करायच्या टीम दुधनोली क्रिकेट संघाला आणि याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. डॉट्स बॉल विकेट घेणं भरपूर महत्वाचे आहेत कारण या मैदानावरती ज्यावेळेस कोणताही संघ चेस करतो त्यावेळेस ते धावा चेस केल्या जातात. बिग हिट स्टँड अँड डिलिव्हर. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दूरच दूर लांबच लांब. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. अशोकच्या बॅटमधून आलाय षटकार. षटकार जो मात्र येताना आपण पाहिलेला आहे. संघाची धावसंख्या 6 धाव्यानं जी मात्र खुली झालेली आहे. संघाचा अकाउंट मॅच मध्ये ओपन झालेला आहे. 6 धावा स्कोर कार्ड वरती. बॅटर तयार स्ट्रायकिंग एंडवरती अशोक. ओ विकेट करण्याचा प्रयत्न. तिथे सुंदर चेंडू जो मात्र राहिलेला आहे. गोलंदाज दर्शन. या गोलंदाजाचा सुरुवातीचे 2 बॉल त्याने डॉट फेकले. त्यानंतर षटकार आला. त्यानंतर पुन्हा एकदा चांगला बॉल अटेम्प्ट केला जातो. डॉट बॉल आला. 6 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गुड बॉलिंग टीम दुधनोली आणि स्पेशली आपण कौतुक करू गोलंदाज दर्शन या गोलंदाजाचं. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. ओ विकेट करण्याचा प्रयत्न. हवा तसा संपर्क पुन्हा एकदा झाला नाहीये. क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी. 1 धाव तोपर्यंत कंप्लीट केली जाईल आणि संघाची धावसंख्या 7 धावा स्कोर कार्ड वरती. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकामधला. P1चं षटक सुरू आहे मित्रांनो. या ओव्हरमध्ये धावा येणं भरपूर महत्वाचे असतात प्रत्येक संघासाठी. परंतु आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली आहे गोलंदाज दर्शन या गोलंदाजाची. 3 डॉट बॉल, 1 षटकार, 1 सिंगल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 7 धावा धाव फलकावरती. स्ट्रायकिंग वरती विलास. फुल टॉस बॉल फक्त दिशा दिली. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. तिथे शेवटच्या मोमेंटला थांबवलं अशोकनं. तिथे
डॉट बॉल येताना पाहायला मिळेल आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. संघाची धावसंख्या 7 धावा. इक्वेशन आहे आता 24 बॉल आणि गरज आहे 49 धाव्यांची. नवीन फलंदाज नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्गवरती अभिजित. 24 बॉल आणि 49 धाव्यांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी पिरसई उमरोली क्रिकेट संघाला. पहिलाच बॉल तिथे मिस्टेक झाले मैदानाच्या आतमध्ये. एक्झॅक्टली बायच्या स्वरूपानं या 4 धावा तिथे. बॅटर तर एक्झॅक्टली बीट झालेच परंतु यष्टीरक्षक बीट. शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लेग बीट. चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. हो इथे लाईन पुन्हा एकदा चेक केली जाईल आणि तिथे बॅकअप येताना पाहायला मिळत आहे. सुंदर क्षेत्ररक्षण बॅकअप कडनं राहिलेलं आहे. पंचांच्या सिग्नलची वाट पाहिली झाली. यासाठी व्हाईट बॉल व्हाईट प्लस सिंगल अशा 2 धावा. संघाची धावसंख्या या 2 धाव्यांच्या मदतीने जाऊन पोहोचेल ती आता 13 या धावसंख्येवरती. चांगला बॉल टॅपचा फटका तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे तोपर्यंत 1 धाव जी मात्र कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल आता 14 या धावसंख्येवरती. 'फुल टॉस' वरती फटका दमदार तिथे. क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. एका टप्प्यानंतर चेंडू सीमा रेषा पार. चौकार. अठरा धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. चौकाराला बॅटर अशोकच्या बॅट मधून चांगली सुरुवात. ओबिगिरी करण्याचा प्रयत्न. सुंदर चेंडू राहिला यावेळेस. यासाठी लाऊड अपील झाली होती एक्झॅक्टली. अगदी जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता जी मात्र होताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 18 धावा आहेत. ज्यावेळेस पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत होती टीम दुधनोली त्यांची देखील अशी सिच्युएशन आपण पाहिली होती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती 22 धावा. आतापर्यंत 18 आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. लाईन चेक केली जाईल. यासाठी व्हाईट बॉल एक अतिरिक्त धाव आणि संघाची धावसंख्या आता एक्स्ट्राच्या रूपानं पुढे सर्केल जाऊन पोहोचली ती 19 या धावसंख्येवरती. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती अशोक आपल्याला पाहायला मिळतो ज्याच्या बॅटमधून षटकार आणि चौकार आपण पाहिलेला आहे. अभिजित तैयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. यस इट इज मिस टायमिंग. चेंडू हवे डाऊन द बॉल. वन ऑफ द सेफेस्ट फिल्डर प्रशांत इष्टेकडनं सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला गेलेला आहे सेकंड अटेम्प्टला. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर सेलिब्रेशन झालेलं मैदानाच्या आतमध्ये. एक्झॅक्टली चेक केलं जाईल.
विकेट, फलंदाज बाद असेल. आहे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या 19 धावा आहेत मित्रांनो धावफलकावरती. एकोणावीस धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धाव्यांचं लक्ष आहे. इक्वेशनचा विचार आपण केला तर आता 18 चेंडू आणि 37 धाव्यांची आवश्यकता आहे. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी पीरसाई उमरोली क्रिकेट संघाला. विलास आणि त्याच्या सुट्टीला बॅटर निशांतला पण पाहता सध्याच्या घडीला तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळेल. दर्शनचा पहिलाच बॉल उडवलाय, तिथे चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक दूर वरती आहेत. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न विलास करणार नाही आहे. तिथे एक धाव येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात सध्याच्या घडीला. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये टीम दुधनोली क्रिकेट संघाकडून. एक मॅजिकल कॅच आपण पाहिला, मागची सर्वात मोठी विकेट कॅरी झाली जिथे अशोक बाद झाला. प्रशांत इष्टेचं कौतुक आपण करूयात कारण सेकंड अटेम्प्टला तो झेल त्याने टिपला गेला मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल, प्रॉपर यॉर्कर, तिथे बॉटम हँडचा सुंदर वापर आपल्याला पाहायला मिळतो. निशांत सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंड वरती होते, तिथे एक धाव येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 21 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 56 धाव्यांचं लक्ष आहे मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. ज्या विकेटची दरकार होती, ज्या विकेटची गरज होती टीम दुधनोली क्रिकेट संघाला, ती विकेट कॅरी झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. अशोक बाद झाल्यानंतर इथे कमबॅक केलं टीम दुधनोली संघाने मैदानाच्या आतमध्ये. 21 धावा स्कोर कार्ड वरती आहेत मित्रांनो. विकेट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर यॉर्कर, उभं ठेवलं बॅटर विलासला. एक्झॅक्टली आपण पाहू शकता परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतो. बॅटर फिरली होती परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क नाही आहे. 1 मोर डॉट या सिटीज. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात दमदार झाली मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्ले संपलाय, इथून अग्रेसिव्ह बॅटिंग करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅटर तयार विलास. गतीमध्ये परिवर्तन, स्लोवर वन, फिंगर रोल केले होते आणि तिथे पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर चांगला बॉल अटेम्प्ट केला जातो. गोलंदाज दर्शन सध्याच्या घडीला चांगली कामगिरी करतोय. 4 बॉल त्यांना फेकलेले आहेत. 2 धावा आतापर्यंत त्याने खर्च केलेला आहे. सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. एक्झॅक्टली अगदी फिंगर रोल केले होते आणि बॅट लवकर गेली. चेंडू थोडासा उशिरा येताना आपण पाहिलेला आहे. स्टील 2 टू गो. 14 बॉल आणि 35 धाव्यांची अजूनही गरज आहे. 14 चेंडू आणि 35 धावा या मॅच मध्ये बनवायच्यात. विकेट करण्याचा प्रयत्न आणि इथे घडलाय काय, हिट विकेट. बॅट विलास तिथे बाद होताना आपण पाहिलेला आहे. हिट विकेटचा शिकार तो ठरला. बॅट फिरली त्यानंतर बॅट एक्झॅक्टली स्टंपवरती जाऊन धरली आहे. तिथे विकेट त्यांना पाहायला मिळते. नवीन फलंदाज आकाश पाटोळे सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंड वरती. 21 धावा आहेत. 13 चेंडू आणि 35 धाव्यांची आवश्यकता आहे. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी पीरसाई उमरोली क्रिकेट संघाला. 13 चेंडू 35 धावा. विकेट करण्याचा प्रयत्न, सुंदर चेंडू, चांगली जी
ओव्हर आपण पाहिली गोलंदाज दर्शन 12 चेंडू आणि 35 धाव्यांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. ड्रिंक्स ट्रॉली तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये जाईल. तोपर्यंत संधी देऊया आमच्या डीजे ऑपरेटरला. ऐकूया गोड संगीत. थँक्यू डीजे. जर आपण पाहिलं तर इक्वेशन आहे आता 12 बॉल आणि 35 धाव्यांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. निर्णायक ओव्हर डिसाइडिंग ओव्हर खऱ्या अर्थानं आता गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज प्रशांत इष्टेला आपण पाहू शकता. सध्याच्या घडीला 12 चेंडू आणि 35 धाव्यांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती निशांत आणि गोलंदाज प्रशांत. हा बॅटल चांगला आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू आणि 35 धाव्यांची आवश्यकता आहे डिसाइडिंग ओव्हर या मॅचचा. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल शॉट ऑफ लेन साइडला पाडणं ऑन साइडला फटका दमदार. आमच्या कॅमेरामॅनला भेटायला गेला होता चेंडू. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. पहिल्या बॉलवरती हा षटकार आला बॅटर निशांतच्या पॅडमधून. इक्वेशन आता आपल्याला पाहायला मिळतंय 11 चेंडू आणि 29 धाव्यांची आवश्यकता आहे. पहिल्याच बॉलवरती प्रशांत इष्टेवरती आक्रमण आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. 11 चेंडू 29 धाव्यांची आवश्यकता आहे. निर्णायक ओव्हर. ते लाईन चेक केली जाईल. यासाठी व्हाईट बॉल एक अतिरिक्त धाव जी मात्र स्कोर कार्ड वरती अंकित केली जाईल आणि संघाची धावसंख्या 28 धावा. अर्ध काम झालेलं आहे. अर्ध काम अजूनही बाकी आहे. अजूनही 28 धाव्यांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 11 बॉल आणि 28 धाव्यांची गरज. स्ट्रायकिंग एंडवरती निशांत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट प्रशांत. इथे पुन्हा एकदा लाईन. नो बॉल पंचांना घोषित केलेला. एक्झॅक्टली अगदी जर आपण पाहिलं तर लॉबीच्या बाहेर चेंडू पडला असावा. तिथे एक एक्स्ट्राची धाव तर मिळेलच परंतु पुढचा बॉल आता फ्री हिट असेल बॅटर निशांतसाठी. ऍक्शन रिप्ले आपल्या समोर टाकला जातोय आणि एक्झॅक्टली आपण पाहू शकता लॉबीच्या भरपूर बाहेर चेंडू पडला होता. तिथे एक एक्स्ट्राची धाव तर आली आहे. संघाची धावसंख्या 29 धावा. 11 बॉल आणि 27 धाव्यांची गरज आहे. फ्री हिट बॉल आता बॅटर निशांतसाठी आहे. पहिल्याच बॉलवरती त्याच्या बॅटमधून षटकार आला. त्यानंतर लाईन थोडी भरकटलाय. गोलंदाज प्रशांत इष्टे. 11 चेंडू आणि 27 धाव्यांची आवश्यकता आहे. फ्री हिट बॉल. फ्री हिट वरती बिग हिट करण्याचा प्रयत्न थांबवलाय. चांगला चेंडू होता. तिथे जर आपण पाहिलं तर बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. हवा तसा टायमिंग जुळला नव्हता आणि तिथे जर पाहिलं तर येतो हा डॉट बॉल. 10 चेंडू आणि 27 धाव्यांची आवश्यकता आहे. प्रशांत इष्टे 10 चेंडू 27 धावा हा सामना जिंकण्यासाठी. टिंपीर साई उमरोली क्रिकेट संघाला. फुल टॉस बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. तिथे शॉट थर्ड मॅनला सुंदर क्षेत्ररक्षण. एक पेक्षा अधिक मिळणार नाही आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता
30 या धावसंख्येवरती. 9 चेंडू आणि 26 धाव्यांची आवश्यकता आहे. 3 बॉल भरपूर महत्वाचे राहतील दोन्ही संघाकरिता. 9 बॉल आणि 26 धाव्यांची आवश्यकता आहे. आडव्या बाटने खेळले, सुंदर फटका डीप मध्ये अभिजित उपस्थित आहेत. एक पेक्षा अधिक मिळणार नाही आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती 31 या धावसंख्येवरती. इक्वेशन आहे आता 8 बॉल आणि 25 धाव्यांची आवश्यकता आहे. चेंडू आणि 25 धावा हे समीकरण आहे. प्रशांत इष्टे पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट न स्ट्रायकिंग एंड वरती निशांत. बाहेर फटका दमदार, चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे, षटकार. सात चेंडू आणि 19 धाव्यांची आवश्यकता आहे. सुंदर फटका बॅटर निशांतच्या बॅटमधून हा षटकार आलेला आहे. क्रुशियल मोमेंटला ज्या मोठ्या फटक्याची गरज होती टीम पिरसाई उमरोली क्रिकेट संघाला, निशांतच्या बॅटमधून तो षटकार आलेला आहे. संघाची धावसंख्या आहे आता 37 धावा. 7 चेंडू आणि 19 धाव्यांची आवश्यकता. 7 बॉल 19. मॅच अजूनही दोन्ही संघाकरिता ऑन आहे. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. क्षेत्ररक्षण खराब आणि तिथे बाकअप नाहीये. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, मिस फिल्डिंग आणि त्याचं रिवॉर्ड आता बॅटिंग करणाऱ्या संघाला मिळतं 4 धावेनं आणि संघाची धावसंख्या फ्लाय झाली स्कोर कार्डवरती 41 धावा फलकावरती. अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं आणि तेच आपण पाहिलं चित्र मैदानाच्या आतमध्ये. अगदी भरपूर वेगानं क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला होता, त्यानंतर त्याचं जजमेंट चुकलं आणि त्यानंतर तिथे मिस फिल्डिंग झाली आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारसाठी फरार झालेला आहे. 41 धावा फलकावरती शेवटचे 6 बॉल आणि 15 धाव्यांची आवश्यकता आहे. महास टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करून ठेवा. शेवटचे 6 बॉल आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सागर. 6 चेंडू आणि 15 धाव्यांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग वरती आकाश पाटोळे. पहिलाच बॉल तिथे सुंदर फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित नाहीयेत. क्षेत्ररक्षक आलेले आहेत त्या ठिकाणी. शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला आणि तिथे फक्त एकच धाव येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 42 या धावसंख्येवरती. इक्वेशन 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत 14. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर निशांत आपण पाहताय तो सध्याच्या घडीला प्रॉपरली सेट आहे मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू 18 धावा आतापर्यंतच्या बॅटमधून आलेल्या आहेत. 2 षटकार आपण पाहिलेले आहेत. त्याच्या बॅटमधून एक चौकार देखील आलेला. 225च्या स्ट्राईकने तो बॅटिंग करतो सध्याच्या घडीला. ओ इथे लाईन चेक केली जाईल. व्हाईट बॉल पंचानं एक्झॅक्टली घोषित केलेला आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल आता 43 या धावसंख्येवरती. इक्वेशन आहे 5 चेंडू आणि 13 धाव्यांची अजूनही गरज हा सामना जिंकण्यासाठी. पिरसाई उमरोली क्रिकेट संघाला 5 बॉल आणि 13 धावा. सुंदर फटका तिथे क्षेत्ररक्षक बनतील दर्शक आणि दर्शक बनतील दिवाने. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. निशांत ठाकरेच्या बॅटमधून आला षटकार. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतो. स्टँड अँड डिलिव्हर एक्झॅक्टली वेट अँड वॉश शेवटच्या मोमेंटला फटका दमदार आहे. निशांत ठाकरेच्या बॅटमधून हा षटकार आलाय. 4 चेंडू आणि 7 धाव्यांची आवश्यकता. निशांत ठाकरे जोपर्यंत मैदानामध्ये खेळतो तोपर्यंत अशा बलकडत पिरसाई उमरोली क्रिकेट संघाच्या जय आणि पराजयाचं अंतर म्हणजे एकच. निशांत ठाकरे. फुल टॉस होता तिथे. लाईन जी मात्र चेक केली जाईल. व्हाईट बॉल जो मात्र पंचानं घोषित केला गेला. 50 धावा फलकावरती. 6 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. माफ करा 4 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. चार चेंडू 6 धावा. ओ चांगला फटका तिथे थांबवलाय. डॉट बॉल जो मात्र येताना पाहायला मिळेल.
ओ बिगिट करण्याचा प्रयत्न, सुंदर फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. अभिजित एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, परफेक्ट एंडला फेकी, रनआउटची संधी आणि क्लोज कॉल. क्लोज कॉल, सिंगल तर आली. दुसरी धाव कंप्लीट झाली की नाही. बॅटर निशांत ठाकरे पॉपिंग क्रीज वरती सेफली पोहोचलाय की नाही पोहोचला हे पाहण्यासाठी थर्ड अंपायर रेफर केला जातोय मैदानाच्या आत. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. आता इथे बॅटर सेफली पोहोचलाय की नाही पोहोचला. OUT रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली आहे. निशांत ठाकरे क्रुशल मोमेंट वरती बाद झालाय. कमबॅक केले टीम दुधनोली क्रिकेट संघानं मैदानाच्या आतमध्ये. दोन चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. मॅच होता कुठे, मॅच आलाय कुठे. एक वेळेस वाटलं की आता पिरसाई उमरोली क्रिकेट संघ हा सामना घेऊन जाईल इझिली, परंतु ते मान्य नव्हतं टीम दुधनोली क्रिकेट संघाला. चांगली कामगिरी, अभिजितचं चांगलं क्षेत्ररक्षण, फिकी ॲक्युरेट कलेक्शन प्रॉपर आणि तिथे रनआउटची विकेट क्रुशल मोमेंटला. 2 बॉल आणि 5 धाव्यांची गरज. सामना खुला झालाय मित्रांनो. एका बाजूला पिरसाई उमरोली त्यांच्या अगेन्स्ट पाहायला मिळते दुधनोली. 2 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. 2 बॉल 5 धावा हा सामना जिंकण्यासाठी. ओ सुंदर चेंडू, सुंदर चेंडू आहे. चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो. आदेशला आपण पाहताय सध्याच्या घडीला 1 बॉल 5 धाव्यांची आवश्यकता आहे. या स्पर्धेचा मुख्य नियम कंपल्सरी ड्रेसिंग अँड कंपल्सरी चेसिंग. इथून जिंकायचं तर या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं. पिरसाई उमरोली क्रिकेट संघाकरिता 1 बॉल 5. स्टेप आउट झाले. सुंदर क्षेत्ररक्षण. सामना संपलाय. सामना जिंकलाय टीम दुधनोली क्रिकेट संघानं. अभिनंदन टीम, अभिनंदन. हार्ड अँड टफ लक टीम पिरसाई उमरोली. आपण देखील चांगले खेळलात. या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं तुमचं मनापासून आभार आणि पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. एकनाथ केदार यासाठीच आपण यायचंय. आकाश तुमची वाट पाहतात. टॉस आपण करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना महाज आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम दुधनोली. चला कॅप्टन आपण या लगेच. टॉस आपण करू. 5 मिनिटाचा रेस्ट घेऊया आणि मॅचला सुरुवात करूया. मॅन ऑफ द मॅच हे अवॉर्ड आपण देणार आहोत.